मीन राशी 28 एप्रिल ते 4 मे 2025 साप्ताहिक राशी भविष्य। एप्रिलच्या या शेवटच्या आठवड्यात मीन राशीसाठी लक्ष्मीनारायण राजयोगाचा भरपूर फायदा होणार आहे। खरं तर एप्रिलच्या या शेवटच्या आठवड्यात मीन राशीत लक्ष्मीनारायण राजयोग तयार होतो। राशीच्या करिअरमध्ये फायदे आणि यश देणारा हा राजयोग असेल। व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी मोठी रक्कम मिळू शकते। या राशीच्या लोकांना नोकरीत पदोन्नती आणि आर्थिक प्रगती देखील मिळू शकेल। चला तर मग जाणून घेऊयात या आठवड्यातील भाग्यवान राशीबद्दल। मीन राशी एप्रिलचा शेवटचा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी शुभ फळ घेऊन येणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीला नोकरी करणाऱ्या लोकांना आणि व्यावसायिकांना कामासाठी प्रवास करावा लागू शकतो। या काळात तुम्हाला थोडे थकवा जाणवेल, पण तुम्हाला आनंदही वाटेल, कारण या काळात तुमचा संपर्क वरिष्ठांशी असेल, जे तुमची अनेक कामे सोपी करण्यास मदत करेल। या काळात तुम्हाला काही महत्त्वाची जबाबदारी किंवा पदोन्नती देखील मिळू शकते। रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळेल, तसेच या आठवड्यात तुम्हाला अपेक्षित नफा मिळवण्यात यश मिळेल। या आठवड्यात मीन राशीच्या लोकांमध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वास असेल। आर्थिक बाबतीत दिवस चांगला आहे। उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील। व्यावसायिक जीवनात सर्व काही चांगले होईल। तुम्हाला करिअर वाढीच्या असंख्य संधी मिळतील। काही लोक जमीन किंवा वाहन खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करू शकतात। घरगुती उपकरणे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी हा आठवडा शुभ राहील। शैक्षणिक कार्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील। जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनी त्यांच्या जोडीदारासोबत जास्त वेळ घालवावा। संवादातून नातेसंबंधातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा। मीन राशी या आठवड्यात द्वितीय चंद्र तुमच्या कामाला गती देईल आणि तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात। तुम्हाला स्थिर मालमत्तेचा फायदा होईल। तुमचे सर्व काम सुरळीत सुरू राहील। मंगळवार आणि बुधवारी तुम्हाला अनेक प्रकारची कामे करण्याची संधी मिळू शकते। तुमची उत्पन्नाची परिस्थिती चांगली राहील। तुम्ही नवीन लोकांना भेटू शकता आणि तुमचे हेतू यशस्वी होतील। कामाच्या ठिकाणी तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल। तुम्ही नवीन कपडे खरेदी करण्यावर लक्ष केंद्रित करू शकता। गुरुवार आणि शुक्रवारी भौतिक सुखांवर खर्च होईल। तुम्हाला तुमच्या आईकडून सहकार्य मिळेल। शनिवारी तुमचे मुले तुमच्यासाठी अनुकूल असतील आणि तुम्हाला आनंद मिळेल। मीन राशी या आठवड्यात तुमच्या उपचारांमध्ये केलेले बदल तुमच्या आरोग्यात सकारात्मक सुधारणा आणतील। म्हणून तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनक्रम संतुलित ठेवा आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य आहार योजना घ्या। नोकरी करणाऱ्यांना या आठवड्यात पैशांची विशेष गरज भासू शकते, परंतु भूतकाळात केलेल्या अनावश्यक खर्चामुळे पैशांची कमतरता भासेल। यामुळे काही कठीण परिस्थिती उद्भवू शकते, म्हणून अनावश्यक खर्च टाळावेत आणि आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित करा। जर तुम्ही पार्टीची योजना आखत असाल तर फक्त तुमच्या खास आणि जवळच्या मित्रांनाच आमंत्रित करा। असे लोक तुमचा उत्साह उंचवण्यास मदत करतील। तसेच या आठवड्यात तुम्ही जास्त प्रयत्न न करता तुमच्या कुटुंबाचे लक्ष वेधण्यास यशस्वी व्हाल। व्यवसायाच्या क्षेत्रातही हा आठवडा खूप महत्त्वाचा असेल। तुम्ही वर्षानुवर्षे केलेल्या योजना आणि कठोर परिश्रम आता चांगले परिणाम दाखवतील आणि तुमच्या व्यवसायाला एक नवीन ओळख मिळेल। या यशाची चमक तुमच्या डोळ्यात स्पष्ट दिसेल, पण या यशाचे श्रेय फक्त स्वतःपुरतेच मर्यादित ठेवू नका। तुमच्या सहकाऱ्यांचे, कुटुंबाचे प्रत्येक पावलापावलावर तुम्हाला साथ देणाऱ्या देवाचे आभार मानायला विसरू नका। विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यश आणि यशाने भरलेला असेल। तुमची मेहनत तुम्हाला चांगले गुण मिळवून देण्यात यशस्वी होईल, ज्यामुळे तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबालाही अभिमान वाटेल आणि समाजात तुमचा आदर वाढेल। मीन राशी या आठवड्यात आपणास आपल्या प्रेमिकेसाठी थोडा वेळ काढावा लागेल। विवाहितांना त्यांच्या जोडीदाराचे भरपूर सहकार्य व सानिध्य मिळू शकेल। जोडीदाराशी चर्चा करून मुलांशी संबंधित समस्या आपण सोडवू शकाल। या आठवड्यात आपल्या धनधान्याची वाढ होईल। तुम्ही केलेल्या योजनांचा तुम्हाला लाभ होईल। नोकरीत आपले वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रसन्न होतील। या आठवड्यात विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल। त्यांना त्यांच्या मेहनतीचे यथायोग्य फळ नक्कीच मिळेल। मीन राशी या आठवड्यात नेपच्यून तुमच्या अंतर्ज्ञानी आणि सहानुभूतीशील स्वभाव वाढवेल। तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करेल। आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला सर्जनशील प्रकल्प सुरू करण्याची किंवा आध्यात्मिक प्रवास एक्सप्लोर करण्याची प्रेरणा मिळेल। तुमची कल्पनाशक्ती वाढलेली असेल। व्यावसायिक आणि वैयक्तिक क्षेत्रात नवीन दृष्टिकोन देईल। नेटवर्किंगमुळे अनपेक्षित संधी मिळू शकतात, म्हणून तुमचे दृष्टिकोन स्पष्टपणे सांगा। वैयक्तिक नातेसंबंध खोलवरच्या संभाषणातून फायदेशीर ठरतात।
संबंध मजबूत करण्यासाठी तुमच्या संवादांमध्ये प्रामाणिकपणा आणि असुरक्षिततेला आमंत्रित करा. आर्थिकदृष्ट्या खर्च करताना सावधगिरी बाळगावी आणि आवेगपूर्ण निर्णय टाळावेत. विवेकी नजरेने तुमच्या सध्याच्या स्थितीचे मूल्यांकन करा आणि स्थिरतेसाठी योजना करा. आरोग्याच्या बाबतीत मानसिकता किंवा योगाचा सराव करून भावनिक कल्याणाला प्राधान्य द्या, कारण ते तुमच्या नैसर्गिक प्रवाहाशी जुळतात. आठवड्याचा शेवट चिंतनाची संधी देतो. स्पष्टता मिळवण्यासाठी जर्नलिंग किंवा ध्यान पद्धतींचा विचार करा. तुमच्या दयाळू स्वभावाचा स्वीकार करा. ते कोणत्याही अनिश्चिततेतून मार्गदर्शित करणारा प्रकाश आहे. तुमच्या स्वप्नांवर आणि त्यांनी प्रगट केलेल्या मार्गांवर विश्वास ठेवा, ज्यामुळे तुमची सर्जनशीलता फुलू शकेल. मीन राशी, या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग जांभळा असेल, भाग्यशाली अंक 7 असेल आणि भाग्यशाली दिवस हा सोमवार असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमचा आदर वाढेल आणि नवीन कामगिरी साध्य होईल. एकंदरीत मीन राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे.